मध्य एशिया तसेच ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, केन्यातील सरोवरामध्ये अन्नाची कमतरता भासते. त्यामुळे अन्नाच्या शोधात फ्लेमिंगो मोठ्या संख्येने स्थलांतर करतात. विस्तीर्ण जलाशय, अन्नाची मुबलकता, पाणथळ जागा अशा वास्तवास उपयोगी गोष्टी असल्यामुळे फ्लेमिंगो पक्षी नवी मुंबईत अधिक काळ वसाहत करतात. अभिमान तर पहिल्यापासून आहे, कारण मी इकडे घर घेतलं तेव्हा इथे कोणी येत नव्हतं आणि मी आणि फ्लेमिंगो फक्त इकडे असायचो आणि आता पण ते आलेत. अशातच फ्लेमिंगो नवी मुंबईतील सीवूड या खाडी किनारी मोठ्या संख्येने आले आहेत. नवी मुंबईतील खाडी किनारी लगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगोचा वावर पाहायला मिळत आहे. तो मी पुण्याहून आली आहे आणि मला माहिती होतं इथे की या लेकवर असे खूप फ्लेमिंगोज वगैरे असतात. सो मी स्पेशली हे बघायला इथे आली आहे आणि खूप भारी वाटतंय, मस्त वाटतंय एकदम. आणि आय थिंक हे सगळं छान कन्झर्व केलं पाहिजे आणि इतके फ्लेमिंगोज आहे, लिटरली पाणी पण दिसत नाही आहे. काही भागामध्ये इतके जास्त फ्लेमिंगोज इथे आलेत. सो आय थिंक हे आपण कन्झर्व केलं पाहिजे आणि लोकांना हे खूप बघायला मिळालं पाहिजे चांगलं. इथे आय डोंट थिंक बिल्डिंग्स आणि हे सगळ्यांनी त्यांचा व्ह्यू पूर्ण खराब होईल आय थिंक. सो हे जसं आहे तसंच हे छान कन्झर्व केलं पाहिजे. सो बाकी पण खूप लोकांना इथे येता येईल आणि हे बघता येईल. अनेक जण पक्षीप्रेमी फ्लेमिंगो सेल्फी काढताना पाहायला दिसत आहे. फ्लेमिंगोचे मोठे थवे नवी मुंबईच्या खाडी किनाऱ्यालगत पाहायला मिळत आहे.